मी हा व्लॉग ॲक्च्युली जिथे एंड केला होता तिथल्याच त्या दिवसाच्या म्हणजे मंगळवारच्या संध्याकाळपासून सुरू केला आहे. तर मुलं स्कूलमधून आले होते, त्याच्यानंतर त्यांचे टिफिन बॉक्स धुवून ठेवणे आणि इव्हेंच्युअली ते डिशवॉशरमध्ये जातात आणि मग इव्हिनिंगच्या डिनरची प्रिपरेशन आणि संध्याकाळची पूजा, देवपूजा, दिवाबत्ती करणे, हे सगळे आपले रोजचेच बायकांचे कामं असतात ते सुरू आहे सध्याशी इथे माझे. तर आजचा संध्याकाळचा बेत म्हणजे मसाला खिचडीचा होता. तर त्याचीच मी प्रिपरेशन करून ठेवत आहे आणि प्लस थोडीशी अशी छान पॉझिटिव्ह वाईब्स घरात राहायला मी रोज एक गौरीचा खांड पेटवते, त्याच्यात आपले राळ ऊद असते ती टाकते आणि छान पूर्ण घरभर तिला ते दाखवते, आधी देवाजवळ दाखवते, त्याच्यानंतर मग पूर्ण घरभर छान त्याला फिरवते, म्हणजे त्याचा वास असा सुंदर असा दरवळत असतो घरामध्ये आणि एक छान वाटतं, एक छान फिलिंग येतं, त्याच्यात पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि प्लस आता हा वेदर पण असा आहे की सतत इथे पाऊस सुरू आहे आणि मच्छर, आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मच्छरपासून सतत किती साथ चालली आहे, डेंग्यू, मलेरिया या सगळ्या गोष्टींची. सो त्याने मच्छर पण कमी होऊन जातात आणि प्लस छान वाटतं, एक पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही काय करता तुमच्या घरी, तुमचं कसं इव्हिनिंग रुटीन असतं, माझ्याशी शेअर नक्की करा. सो इथे डिनरची प्रिपरेशन चालू होती. मी अगदी बेसिक खिचडी आपली रोज जसे मी बनवते तशी बनवते. सो बेसिकली याच्यात तुरीची डाळ, तांदूळ आणि मुगाची डाळ असं टाकलं आहे. कांदा, टमॅटो, एक मिरची, स्पायसी कमी केलं होतं कारण मुलं पण खाणार होते. सो हे असं. नमस्कार मैत्रिणींनो, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. मी भक्ती देशकर आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर सकाळची जी काही गडबड असते, 7:30-7 वाजेपासून ते आत्ता 9:30-10 वाजत आलेत खरं तर ती सगळी आटोपली आहे माझी. म्हणजे बेसिक आपले जे काही सकाळचे रुटीन असतं, कामं असतात, स्वयंपाक पाणी, नाश्ता, मुलांना शाळेत पाठवणं, त्यांचा डबा, हे सगळं आटोपलेलं आहे. आणि आता बाकीची काम आहे, पण की एकदा कसं किचनमध्ये गेलं की मग ते किचनमधून बाहेर निघता नाही. त्यामुळे आत्ताला सध्याशी माझी देवपूजा आणि थोडंसं घर आवरणं, गोष्टी व्यवस्थित ठेवणं, हे एक लिस्टमध्ये जे मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी क्विक असं घराचं क्लिनिंग कसं करते की जेणेकरून दिवसभर घर नीटनेटकं दिसेल आणि एखादी रेसिपी शेअर करायचा प्रयत्न करी. सो हा बेसिक जो व्लॉग आहे तुम्ही बघितलंच असाल की हा व्लॉग 2 दिवसाचा कंबाईन आहे, म्हणजे कालचं इव्हिनिंगचं रुटीन ते आजचं मॉर्निंगपर्यंतचं रुटीन असं मी तुमच्याशी मे बी आफ्टरनूनपर्यंतचं रुटीन असेल त्याच्यात, असं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर पूर्ण व्लॉग बघा, स्किप करू नका आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला पण विसरू नका, जेणेकरून माझे जेव्हा जेव्हा व्हिडिओज येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला गप्पा न मारता आपण छानशा व्लॉगला सुरुवात करू. तर इथे तुमच्याशी थोड्याशा अशा गप्पा मारल्या आणि मग लगेचच मी माझ्या कामाला लागले. म्हणजे सगळ्यात आधी ते म्हणजे देवपूजा. सकाळची लवकर एवढी घाई असते, मुलांना पाठवायचं, नवऱ्याला पाठवायचं, त्यांचा ब्रेकफास्ट, त्यांचा लंचचं स्वयंपाक तर माझा ऑलमोस्ट सगळा झाला होता. तसं आज नवऱ्याने म्हटलं होतं की आज पोळी भाजी नको करू, सो आम्ही आज साऊथ इंडियन बेत केला होता, छान उत्तप्पम, चटणी, सांबार, असा सगळा माझा बेत होता आज. तर ते सगळं आटोपलं आणि किचन म्हटलं की ते अनएंडिंग काम असतं. आणि म्हणजे आपल्या सगळ्याच मैत्रिणींना माहिती आहे की एकदा आपण किचनमध्ये घुसलो की मग कधी बाहेर येऊ याची काही गॅरंटी नाही. सो नवरा गेला, मुलं गेल्यानंतर सगळ्यात आधी माझं काम असतं ते म्हणजे देवपूजा करणे. देवपूजा झाली की मी जेवते आणि जेवण झालं की मग मी माझ्या कामाला लागते. म्हणजे जे काही स्वच्छ करायचं असेल, थोडासा हॉल व्यवस्थित करायचा आहे, त्याच्यानंतर थोडंसं मुलं सोफ्यावर बसूनच खातात, तर मग ते थोडंसं झटक-पटक की जेणेकरून थोडं ते येतं, कारण की ते तरच माझ्याकडे वेळ असतो. एकदा मुलं आले की मग संपलं, मग काही होऊ नाही शकत कामं. हे बघा इथे सगळे असे पसारे
पडलेले होते ते सगळे आवरणं. सो बेसिक याच्याही आधी मी माझ्या व्हिडिओजमध्ये शेअर केलं आहे की जे काही फ्लॅट सर्फेसेस आपल्या घरात असतात, जशी शू रॅक झालं, चेअर्स झाल्या, त्याच्यानंतर आपल्या विंडोज झाल्या, टी व्ही युनिट झालं, इथे मुलं मुलं ठेवून देतात, येता जाता आपण ठेवून देतो, आपल्या हाताने वस्तू पडलेल्या राहतात. तर हे आपण समजा हात चालत असेल आपला आणि आपण एक एक वस्तू नेऊन ठेवली पटपट तेव्हाच्या तेव्हा, तर तेवढे पसारे राहत नाही. तो माझे बेसिक हे असतं, मी रोज काही डीप क्लिनिंग होत नाही माझ्याच्याने, कोणीच नाही करू शकत बेसिकली डीप क्लिनिंग. तर रोज न काही डीप क्लिनिंग न करता रोज तुम्ही फक्त फ्लॅट सर्फेसेस किंवा एखादा दिवस असा चूज करायचा ज्या दिवशी मी, जसं आज तुमच्याशी एक कॉर्नर मी माझा बेडरूमचा आवरला, तर त्यांनी पूर्ण बेडरूमचं लुकच चेंज होऊन गेलं. तर तुम्ही आता जेव्हा व्हिडिओ पुढे बघाल तेव्हा बघू शकाल. सो इथे बेसिक गोष्टी आहेत, जिथे मुलगी क्लिप काढते स्कूलमध्ये जाताना, तर क्लिपा इकडे तिकडे ठेवून देते, मग वेळेवर घाई होते, तर ते त्याच्यानंतर धुवायचे कपडे बेडवर पडलेले राहतात, ते मी आवरून ठेवते. त्याच्यानंतर मग साईड टेबल असतो, साईड टेबल, त्याच्यानंतर बेडवरची धूळ, आणि माझ्याकडे सगळं फर्निचर व्हाईट असल्यामुळे मला एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते की ते अजून छान कसं राहील किंवा धूळ कमी कशी दिसेल. कारण माझ्या इथे मेट्रोचं पण काम चालू आहे, तर प्रचंड धूळ येते. म्हणून तुम्हाला अजून एक टिप सांगते, तुमच्याकडे पण समजा साईड टेबल वगैरे असेल, तर हे असे छोटे छोटे जे लाईनर्स येतात, म्हणजे ही ॲक्च्युली ही एक हॅक आहे की मी हे डोअर मॅट म्हणून हे मॅट आणली होती, पण तिथे ती मॅट काही मला खूप स्लिपरी वाटली, टाकण्यासारखी नाही वाटली, म्हणून ती मॅट मी इथे साईड टेबलवर यूज करते ही ती मॅट. आणि मी तुम्हाला आत्ता दाखवत होती माझ्या ज्वेलरीचा बॉक्स, इव्हेंच्युअली मी ते पण शेअर करेल की आपली सगळ्याच बायकांना ज्वेलरी गोळा करायची आणि त्याला छान असं ठेवायची आवड असते, ती मला पण आहे. माझ्याकडे प्रचंड कलेक्शन आहे इयरिंग्सचं, ज्वेलरीचं, ब्रेसलेट, बांगड्या, पण वापरते अगदी कमी, ते अशाच ठेवून असतात. तर इथे माझं तेच क्लिनिंग चालू आहे. बेसिक जे बुक्स होते, थोडंफार लुक पण चेंज करायचा मी प्रयत्न केला, तेच लुक होतात, तर थोडाफार तो पण चेंज केला की बघूया असं छान दिसतं का, मग तसं छान दिसतं का. आणि हाच 1-2 तासाचा माझ्याजवळ वेळ असतो की मी तिथे थोडंफार क्लिनिंग करू शकेल आणि थोडंफार व्यवस्थित ठेवू शकेल. तर एखादी रूम एखाद्या दिवशी छान क्लीन करते आणि मग ते परत 15 दिवस 20 दिवसानंतर परत त्याची परत वेळ येते क्लीन करायची. तर इथे मी तुम्हाला तेच दाखवते की बघा किती धूळ जमली आहे. आणि काही पोस्टर कलर्स होते जे माझी मुलगी माझा मुलगा वापरतो, ते सगळे खराब होऊन गेले होते, तर ते बाहेर काढून ठेवले, जे फेकायचे होते मला. आणि त्याच्यानंतर हा जो मी तुम्हाला सांगितलं की हा जो बॉक्स आहे, जो इतका सगळा क्लटर होता, मला ॲक्च्युली त्या बॉक्सकडे लक्षच दिल्या नाही गेलं कामाच्या याच्यामध्ये. आणि आता जेव्हा मी ओपन केलं तेव्हा मला फिगर आऊट झालं की अरे बापरे, याच्यात तर ह्या काही गोष्टी अशा आहेत जी माझी मुलगी आउटग्रोन झालेली आहे त्याच्यासाठी, आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या वापरू शकते अजूनही, काही गोष्टी देण्यासारख्या आहेत, म्हणजे इव्हेंच्युअली. सो इथे बेसिक आवरून ठेवलेलं आहे मी असं डिसाईड करते प्रत्येक वेळेला की एखादा दिवस एखादा कोपराच आपण सॉर्ट करायचा. तर आज माझं बेसिक टार्गेट होतं माझं शेल्फ, ज्याच्यात काही माझ्या पण वस्तू होत्या, काही मुलांच्या पण होत्या, आणि खूप दिवस स्केड्यूल खूप जास्त पॅक असल्यामुळे मला ते सॉर्ट आऊट करायला नाही भेटलं. तर मी तुमच्याशी शेअर करते की मी कशा प्रकारे सॉर्टिंग केलेलं आहे गोष्टींचं. तर आधी काय होतं ना, आधी मी या बॉक्समध्ये सगळं ठेवायची, आणि बॉक्समध्ये ठेवल्यामुळे काय झालं की तो बॉक्स तसाच ठेवला गेला, बघताच नाही आलं की काय आहे काय नाही, काय खराब झालंय. तर आत्ता जे काही तुम्हाला याच्यात दिसतंय ते सगळं क्लटर आहे, जे मी इव्हेंच्युअली डिस्कार्ड करणार आहे, मी फेकून देणार आहे. आणि याच्यात मी अशा वस्तू ठेवल्यात ज्या कामाच्या आहेत, ज्या एक्स्ट्रा आहे, म्हणजे जशी आता हे ॲक्रेलिक कलर्स आहे जे मी वापरते. म्हणजे आता जसं गणपती येणार आहे, तर डेकोरेशनसाठी हवं असेल, काही करायचं असेल तर, किंवा काही कलरिंग असेल, आणि काही वस्तू आहेत ज्या मुलांसाठी पण आहे, जशा एक्स्ट्रा
एक्स्ट्रा पेन्सिल्स आहेत याच्यात ठेवलेल्या, तुम्ही बघू शकाल किती सगळ्या एक्स्ट्रा पेन्सिल. या एवढ्या सगळ्या मी त्यांच्या शेल्फमध्ये नाही ठेवू शकत. याच्या आधीचंही मी एक माझ्या मुलांची बेडरूम ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो तुम्हाला समजा बघायचं असेल की मी माझ्या मुलांची बेडरूम कशी ऑर्गनाईज केली होती, तर तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता की मी कसं छान ऑर्गनाईज करून ठेवलं होतं. आणि बऱ्याच टिप्स अँड ट्रिक्स पण त्याच्यात मी शेअर केले की कशी अरेंज करायला पाहिजे. सो बेसिक मी सांगते की मी पेन्सिल्स एक्स्ट्रा एक्स्ट्रा जे काही सामान आहे ते या बॉक्स या ऑर्गनायझरमध्ये आहे. हे ऑर्गनायझर मी नवीन विकत घेतलेलं नाही आहे. याच्यात ऑलरेडी माझ्या बुक्स असायच्या जे मी वाचते. त्या बुक्स मी वेगळा लुक द्यायला शेल्फला म्हणून असं वेगळ्या पद्धतीने ठेवल्या आणि याच्यात हे सामान ठेवलं. आणि हे जे आहे आता याच्यातलं काही वस्तू जे माझी मुलगी आता वापरत नाही ते मी कोणाला तरी देऊन टाकणार गरजू व्यक्तीला. आणि काही वस्तू अशा जे ती वापरते, तर ती जेव्हा माझ्यासोबत अभ्यासाला बसते, जेव्हा मी तिला घेऊन बसते काही गोष्टी करण्यासाठी, तेव्हा मी तिला करवी हे सगळं, म्हणून हे मी माझ्याजवळ ठेवले. कारण याच्यात बऱ्याच अशा वस्तू आहेत की ती अजून लहान आहे, ती हरवून टाकेल किंवा इकडे तिकडे मिसप्लेस होईल. आपण कितीही आवरलं किती काही केलं तरी शेवटी मुलं पसारा काढतातच. सो या गोष्टी ज्या मी माझ्या सोबत राहू देणार आहे. हे कलर पेन्सिल्स आहेत, एक्स्ट्रा नाही आहे, हे पेंट ब्रश आहेत, हे कलर पेन्सिल्स आहेत. सो हे एक्स्ट्रा पण आहेत, अर्धे त्यांच्या ह्याच्यात मी ऑलरेडी ठेवलेले आहेत. पण इन केस समहाव दोघांपैकी कोणाला लागलं तर ते याच्यातून पण यूज करू शकतात. म्हणून हे अगेन हे आपलं किचनमधलं ऑर्गनायझर होतं. मी याच्यात नाईफ वगैरे ठेवायची, पण हे बघू शकता ना तुम्ही, हे असे त्याला स्लॉट्स दिलेले आहेत. त्याच्यातून नाईफ बाहेर यायचा किंवा फोक बाहेर यायचा आणि काम करताना बरेचदा लागायचं. सो मी ते चेंज करून याच्यात आता पेन्सिल्स वगैरे ठेवते आणि नाईफ स्पूनसाठी वेगळं ऑर्गनायझर आहे माझ्याकडे. सो असं मी एक छोटूसं माझं क्लिनिंग प्रोसेस आज शेअर केली आहे तुमच्यासोबत. तर आत्ता मी तुम्हाला थोड्या वेळाने एक फायनल लुक पण दाखवते की मी माझ्या बेडरूमला कसं थोडंफार रिअरेंज करून ठेवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, मी हा व्लॉग इथेच एंड करते आहे. आज मी तुमच्यासोबत काल रात्री म्हणजे काल इव्हिनिंगपासून तर आज दुपारपर्यंतचं रुटीन शेअर केलं आहे. याचा पुढचा व्लॉग म्हणजे ॲक्च्युली मी पूर्णच दिवसाचा शूट केला आहे, पण मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तो ब्रेक करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर अनादर व्लॉग. आणि व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असेल, शिकण्यासारखं वाटलं असेल, शेअर करण्यासारखं वाटलं असेल तर प्लीज शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. काही पण तुम्हाला असं वाटलं असेल इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे तर माझ्यासोबत शेअर करा. तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघते आणि तुमचे कमेंट्स, तुमचं व्ह्यूज, तुमची लाईक्सच मला खूप जास्त मोटिवेशन देत राहतात. सो प्लीज डू लाईक, सबस्क्राईब माय चॅनल आणि सी यू टुमॉरो. आणि स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा आणि खास कर आनंदात राहा.